कसं आहे, मिलिंद देवरांचा जन्म हा जे व्यवस्थित झाला आहे, ज्या घरात झाला आहे, त्या घरात कचरा, पाणी, काम करायला माणसं, 24 तास, म्हणजे सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या माणसाला आंदोलनाचं काय माहिती असणार? कुठल्या आंदोलनात मिलिंद देवरा कधी दिसला आहे का? त्यांच्या वडिलांबद्दल ठीक आहे, मिलिंद देवराचे ज्या म्हणजे त्याचं जे जीवनमान आहे, म्हणजे लाईफस्टाईल आहे, त्याच्यानुसार त्यांनी पत्र लिहिलं आहे. काय त्याच्यात मोठं? सर, गेल्या अनेक वर्षांपासून गणेश भक्त आहेत ते खाडी असेल तलावांमध्ये त्यांच्या मूर्तींचं विसर्जन करतात, परंतु यंदा मला कळत नाही धर्माच्या नावावरती राज्यव्यवस्थेत आलेलं सरकार काय करतं आहे. हायकोर्टाने असं आहे की गौरी विसर्जन, आता गौरी विसर्जनामध्ये पाला असतो, काही म्हणजे झाडं पानं वगैरे असतात, त्याचं विसर्जन करून का असं हायकोर्टाने सांगितलं का? आणि हायकोर्टाने सांगितलं का असं डबक्यात असं ते स्टीलचे टँक बनवा, स्टील नाही लोखंडाचे, गंजलेल्या लोखंडाचे टँक बनवा आणि त्याच्यात मूर्त्या टाकून द्या, असं सांगितलं का हायकोर्टाने? तुम्ही बनवा ना, तुम्हाला बनवायचं आहे ना, एखादा जलकुंभ बनवा, खाडीत बनवा, जसं तुम्ही तलावपालीत बनवलं आहे तसं खाडीत बनवा. ही कुठली पद्धत आहे लोकांच्या भावनांना ठेच पोचवण्याची? धर्माच्या नावावर राजकारण करताना लोक अत्यंत श्रद्धेने भावनेने पूजा करतात, त्याचं निर्माल्याचं पणही विसर्जन करतात. निर्माल्याने कुठली खाडी खराब होते? अहो, तुमचं सिवेरेज जे तुम्ही वर्षानुवर्ष त्या खाडीत सोडतात त्याच्याबद्दल बोला ना. तुमच्यामुळे खाडीचे 12 वाजले त्याच्यावरती बोला. तुमच्या अनधिकृत बांधकामांच्या आशीर्वादामुळे खाडीचा नाला झाला त्याच्यावरती बोला. सत्ताधाऱ्यांनी ठाण्यातल्या नाल्यांचे जे वाटोळे केले, नाल्यांमध्ये जी बांधकामं केलं त्याच्यावर बोला. ठाण्याची मोठी खाडी नाला झाली, त्याला जबाबदारी सरकार, हे व्यवस्था आहे ना. 92पासून सत्तेत असलेल्या लोकांनी कधी लक्ष दिलं का? अनधिकृत बांधकामांच्या मागे आहे कोण ठाण्यामध्ये? एकदा संशोधन करा ना. कोर्टाने लावावी इन्क्वायरी. आमचं तर म्हणणं कोर्टाने इन्क्वायरी लावावी. कोण पैसे जमा करतो, कोणाकडे पैसा जातो, हे अधिकारी कोणाच्या सांगण्यावर नाही सगळं करतात. काय गणपतीवरती तुमचं हे, आणि काहीतरी हायकोर्टने सांगितलं एवढ्या 4 लोखंडी ह्याच्यात येऊन तुमच्या गणपती टाका. त्याचं राजकारण करायचं नाही म्हणून आम्ही करत नाही ना. ते एकही गणपती पुढं विसर्जित होऊ दिला नसता. काय केलं असतं पोलिसांनी? अटकच केली असती ना, फाशी तर दिली नसती. काय दरवेळेस पोलीस बोलवायचे आणि लोकांना घाबरवायचं. एक दिवस, आज तुम्हाला हे सगळं बरं वाटतं, एक दिवस या सगळ्या विरुद्ध ह्याच ठाण्यामध्ये बंड झालेलं असेल. धर्माच्या नावावर निवडून येता, आम्ही हिंदू आहोत, हिंदूंच्या सगळ्या सणांचे बट्ट्या बोळ करून टाकल्या. आमच्या काळात नव्हती ना बंदी डीजेवर. आमच्या काळातही कायदे होते, पण कायद्याला बगल देऊन लोकांना सण कसे साजरे करू द्यायचे ते आम्ही करू दिले ना. व्यवस्थेच्या माध्यमातून धर्म बुडीतच काढायचा आणि आपल्या मनातला जो हेतू आहे तो पुढे न्यायचा आहे, चुकीचं आहे. ह्या मूर्त्या अशा पद्धतीने बोलून तुम्ही लोकांच्या भावना दुखवल्या आहेत. त्याच्याबद्दल मला राजकारण करायचं नव्हतं, नाही तर एकही मूर्ती विसर्जित होऊ दिली नसती मी. सर, महापालिकेने जे आहे ते पूर्वी शाडूच्या माता जे मूर्तिकार आहेत त्यांना दिल्या होत्या. शाडूच्या मातेची मूर्ती जे तयार करण्यास सांगितलं होते, परंतु जे भाविकांनी शाडूच्या मातेची मूर्ती घेतली होती त्यांच्याही मूर्त्या त्याच टँकमध्ये विसर्जित केल्या. मी तुम्हाला तेच सांगतो, कुठल्या व्यवस्थेने तुम्हाला सांगितलं शाडूच्या मात्याही मूर्त्याही खाडीत जाऊ द्यायच्या नाही? त्याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे होतं. राज्य सरकारला भावनांचा कदर आहे की नाही आहे? फक्त हे राजकारण करायचं नाही म्हणून आम्ही शांत बसलो की जाऊ दे, बरोबर नाही आहे. बरोबर नाही, लोकांच्या भावनांशी खेळू नका. श्रद्धा आहे. ह्याच्यानंतर आता देवीचं विसर्जन येईल. अडवून दाखवा बरं, हिंमत असेल तर देवीचं विसर्जन. स्वतः तुमची मूर्ती जाते, स्वतः टेंबी नाक्यावरनं मूर्ती निघते, न्या आणि करा दुसरीकडे विसर्जन. नका करू तलावात विसर्जन. तलावात बंदी असताना तुमची देवी तलावाच्या मध्यभागी नेऊन तुम्ही विसर्जन करता. हे कसं काय चालतं बरं? म्हणजे तुम्हाला सगळे कायदे माफ आणि लोकांना सगळे कायदे लागू? बरोबर नाही. सर्वसामान्य माणूस पण माणूसच, एवढं लक्षात ठेवा. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही यासाठी असे कायदे नेमले. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये ह्या मताचा आम्ही पण आहे, पण त्याला पर्यायी व्यवस्था आहेत ना, त्या व्यवस्थांचं अंगीकरण करा ना.
त्या व्यवस्थेचं अंगीकरण न करता उगाच लोकांच्या भावनांशी खेळायचं. काहीतरी जे टँक बनवली आहे त्या टँकमध्ये आणून ते गणपती टाकायचे आणि नंतर ते गणपती टाकतात कुठे? तर कचरा कुंडीत, ते डायगरला. अरे निदान शाडूच्या मूर्त्या असतील त्या त्या विरघळून पाण्यातनं निघून जातील. आणि शाडू शेवटी जाऊन खाली बसतो ना खाडीच्या. अहो तर खाडीचा रंग बघा. थोडी जर लाज असेल ना, बाकी गणपती राहू द्या बाजूला, ती खाडी साफ करा. ज्या खाडीतनं एकेकाळी विटाव्याची लोकं, खारीगावची लोकं, दिव्याची लोकं, मुंबऱ्याची लोकं मच्छी खायची. आज मच्छी सोडा, कोणी जर पोहायला उडी मारली तर गुदमरून मरेल, अशी परिस्थिती आहे खाडीची. कसं आता शोषण होणार आहे, तास वाढवण्यात आलेलं आहे, कसं ते अगोदर किती आवाज असेल? नाही, हे जेव्हा भांडवलदार राज्यव्यवस्था ताब्यात घेतात तेव्हा कामगारांचं शोषण सुरू होतं. आणि कामगारांची शोषण प्रक्रिया ही युगानुयुग चालू आहे. आपल्या घामातनं जग निर्माण करण्याची ताकद असणारा कामगार हा या राष्ट्राचा, या देशाचा, या मुंबईचा, या महाराष्ट्राचा आधार आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ म्हणाले होते की ही पृथ्वी नागाच्या फणावर नाही तर कामगारांच्या तळहातावर उभी आहे. त्याची क्रयशक्ती, त्याची निर्माण करण्याची शक्ती ह्याची तुलनाच होऊ शकत नाही. त्याच्याकडनं काम करून घ्यायचं म्हणजे किती करून घ्यायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला रविवारची सुट्टी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचे कामाची वेळ ठरवून दिली. ह्याच्या मागे संशोधन होतं. माणूस काम करू शकतो तो किती करू शकतो, त्याला थकवा येतो तो किती येतो, ह्याचा काही एक विचार न करता थेट त्याच्याकडनं 12-13 तासाचा अपेक्षा करायची कामाची. हा म्हणजे एखाद्या म्हणजे प्राणी पण म्हणता येणार नाही, प्राण्यालाही जीव असतो, पण ह्या म्हणजे अमानवी दृष्टिकोन आहे या सरकारचा. शेवटी कामगार माणूस आहे, माणूस म्हणून त्याच्याकडे बघावं. आपण स्वतः किती काम करतो, आपण राज्य मंत्रिमंडळात आहोत, आपण राजकारणात आहोत, मी आमदार आहे, मी किती काम करतो, मी किती करतो ह्याच्यावर मी दुसऱ्याची परीक्षा घेईन ना. आज मुंबईला कामावर जाणारा माणूस किंवा इतरत्र कामावर जाणारा माणूस तो घरातनं निघतो किती वाजता, तो कामावर पोचतो किती वाजता, तो काम किती करतो आणि घरी येतो कधी, ह्याच्याने तुम्ही त्या माणसांचे जीवनमानसुद्धा कमी करून टाकावे. त्याला होणारे आजार, त्याला लागणारे अनेक रोग हे याच्यातनं निर्माण होतील. त्याचं कौटुंबिक जीवन संपुष्टात येईल. म्हणजे नेमकं या सरकारला काय करायचं आहे? कामगारांना अंगावर घेऊ नका, जगात कुठेही काही करा. कामगार ही प्रचंड मोठी शक्ती आहे जगातली. आणि हे तुम्ही जातीची भांडणं लावता, धर्माची भांडणं लावता, ते सगळं बाजूला ठेवा. हा कामगार एक झाला तर याला जग पलटवण्याची याच्यात ताकद आहे. आणि म्हणून कार्ल मार्क्सनी सांगितलं होतं, वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाइट, यू हॅव नथिंग टू लूज बट युअर चेन्स. म्हणजे तुमच्या पायातले साखळदंड तोडण्यापलीकडे तुमच्याकडे हरवण्यासारखं काहीच नाही आहे. काय आहे त्यांच्याकडे? सोनं, नाणं, बंगला, गाड्या, घोडे, शेती, वाडी काय आहे कामगारांकडे? ह्याच्यावर कमवतो आणि ह्याच्यावर खातो, बाकी काय आहे? हा जो काही म्हणजे कुठल्या दृष्टिकोनातनं, कुठल्या भांडवलदारांनी यांच्या डोक्यात हे घातलं आहे की कामगारांचं शोषण सुरू करा, या शोषणातनं या शासनाचा अंत आहे. झालं, जातीची भांडणं लावून झाली, ओबीसीला वेगळा गुळ लावला, मराठ्यांना वेगळा गुळ लावला, ते जाऊ द्या, ते त्यांचं कामच आहे, ते त्यांची नीतीच आहे. हिंदू, मुसलमान, ओबीसी, मराठा हे करतच राहतील. पण आता कामगारांवर हात घालणार तुम्ही? हे सहन नाही होणार, हे सहन नाही होणार. लवकरच कामगारांची एखादी बैठक बोलवली जाईल आणि उभ्या महाराष्ट्रात याच्या विरुद्ध आवाज उठवला जाईल. काय वाटतं उद्योगपतींना याचा मोठा फायदा शकतो? उद्योगपती देखील या ठिकाणी, मला उद्योगपती, भांडवलदार हेच मालक झालेत शासनाचे. जेव्हा भांडवलदार मालक होतात कुठल्याही राज्यामध्ये, राज्यव्यवस्थेमध्ये, जेव्हा लोकशाही आणि गणतंत्र स्ट्रक्चर, राज्यव्यवस्था ही भांडवलदारांच्या हातात येते, तेव्हा शोषण सुरू होतं आणि ते महाराष्ट्रात सुरू झालं. सर, 9 तासाच्या कामानंतर 3 तास वाढले, म्हणजे 12 तास झाले की त्यांना वाहतूक कोणाचा फटका, गाड्या लेट, सर्वच ओझा. असं आहे की काय मला माहीत नाही याच्यात कुठलं वैज्ञानिक विचार केला आहे. अरे माणूस काम किती करू शकतो ह्याचा तर विचार करा. ओव्हर टाईम मिळणार आहे.
अहो सगळं पैशासाठी नाही करत माणूस. उद्या तो 24 तास कामाला लागेल. रात्रभर नोकरी करणाऱ्यांचं जीवनमान किती कमी होतं हे जरा अभ्यास करा. त्याची रिपोर्ट वाचा की रात्रीची शिफ्ट करणारी माणसांना हार्ट अटॅक किती येतात, त्यांना इतर रोग किती लागतात, त्यांचा निद्रानाशेचा त्रास कसा सुरू होतो. काहीतरी वाचावं. कोण कामगार मंत्री आहे मला माहीत नाही या राज्याचा, ज्यांनी कधी कामगारच बघितलेलं नाहीत. अहो त्याचा श्रम आहे ना, लेबर आहे तो, लेबर, श्रमाची किंमत करू नका की तुला 20 तास काम देतो, तुला 2 लाख रुपये पगार देतो, तो मरून जाईल 2 वर्षात. मेंदूला सुद्धा आराम लागतो, तर माणसाला का नाही लागणार. विरोधकांचा, तज्ज्ञांचा, डॉक्टरांचा आता सल्ला घेणं गरजेचं होतं, मात्र कुठेही कोणाचा काय सल्ला घेतलाय का मला माहीत नाही. कारण का हे शासन सल्ल्यावर चालतच नाही. एक चालकानं मृत्यू हम करे सो कायदा. एवढा मोठा बदल तुम्ही करता, ह्याच्यामध्ये विरोधी पक्षांना विचारात घ्यायला पाहिजे, ह्याच्यावरती चर्चा करायला पाहिजे. कामगार म्हणजे काय तुमच्या हाताखालचे वेडबिगार वाटतात की काय, तुम्हाला सालगडी आहेत की काय तुमचे ते. कामगारांनी बंड केलं तर अख्खा राज्यव्यवस्था ठप्प होऊन जाईल. ठप्प. राष्ट्रवादीची भूमिका काय असणार? ठीक आहे, माझी जी भूमिका आहे तीच राष्ट्रवादीची भूमिका आहे. मान्य नाही आम्हाला. आम्ही कुठल्याही शोषणाच्या विरोधातच आहोत. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जय भीम म्हणून आपला बाप का मानतो? कारण का शोषणाविरुद्ध उभा राहिलेल्या माणसाचे आम्ही माणसं आहोत. आणि कामगार कायदे सर्वात प्रथम या भारतात आणले कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणले. सर अभी जिस तरीके से कामगार को 9 घंटे से 12 घंटे में बढ़ा दिया गया है, उसको लेकर ये शोषण की शुरुआत है. पूंजीपतियों की दलाल बनी सरकार कामगारों का श्रम जिसका लगता है उसका शोषण करना चाहती है, और ये शोषण इस राज्य को ख़त्म कर देगी. आप जात जात में झगड़ा लगा सकते हो, आप धर्म धर्म में झगड़ा लगा सकते हो, लेकिन कामगार के भावनाओं से मत खेलो. वो जब एक हो जाता है तो उसको दुनिया पलटने की उसकी ताकत रहती है. बम्बई को अगर बनाया किसने, अगर मुझसे पूछा जाए तो मैं यही करूँगा कि कामगारों ने बनाया, पूंजीपतियों ने नहीं बनाया. पैसे से जाकर मुंबई नहीं बनती. बम्बई में लोगों का पसीना गिरा है, उस पसीने से मुंबई में सोना हुआ है. 3 घंटा जो बढ़ाया गया उसको लेकर एक्स्ट्रा पैसे जो वो दिए जाएंगे, ऐसा राज्य सरकार का जो निर्णय हुआ है. हाँ, तो पैसे से तुम क्या उसकी जान खरीद लोगे? पैसा देकर उसकी जान खरीद लोगे क्या? मुझे नहीं लेना है पैसा. स्वास्थ्य नाम की कोई चीज़ है कि नहीं है? ये शोषण, ये पूंजीपतियों की दलाली करने वाली सरकार बन गई है. इसको ना समाजवाद समझता है, ना इसको गणतंत्र समझता है, ना इसको कामगारों के अधिकार समझता है. वो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने संशोधन करके जो उस समय का जो शोषण चलता था ब्रिटिशों के ज़माने का, उसको कम करके संडे की छुट्टी, रविवार की छुट्टी, इतवार की छुट्टी और 8 घंटे का काम, ये क्यों लाया डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने? आखिर में हमारा संविधान संशोधन से बनाया ना, कोई एक रात में किसी से टाइप करके नहीं बनवाया ना उन्होंने. सर आप पटना गए थे, जिस तरीके से लोगों का आक्रोश जो है देखने को मिला, लोग जैसे राहुल गांधी के साथ जुड़ते जा रहे. आप तेजस्वी यादव हो या लालू प्रसाद यादव से भी आपने मुलाकात की है, आप थे, संजय राउत थे, तमाम लोगों ने जो है दौरा किया है. किस तरीके का प्रतिसाद जो है लोगों को? लोग चिड़े हुए हैं, और ख़ास करके ये वोट चोरी का जो मसला है और जो सामने आ रहा है वो बहुत भयंकर है. ये भारत के गणतंत्र को ख़त्म कर देगा. सर केंद्र सरकार ने जीएसटी में रिलीफ दिया है. 5% से लेकर 18% का जो जीएसटी था उसको कम करके 5% पे लाया गया. ट्रैक्टर में जिस तरीके से बढ़ोतरी हुई थी उसको भी अब जीएसटी कम किया गया. एक तरफ जहाँ पर किसानों से अनेक पैसे जो वसूले जा रहे थे उसको भी कम करके की गई. अब कितना सच है वो आप देखिए. सच्चाई को तलाशिए, फिर आपको समझेगा सच्चाई क्या है. सर ओबीसी आणि मराठा, आता कुठेतरी ओबीसीचं म्हणणं आहे की आमच्या ताटातलं कुठले आरक्षण काढल्यानं काही जण आता आक्रमक. हे बघा, कोणाला काही दिलेलं नाही, कोणाला काही घेतलेलं नाही. ह्याच्यावर न बोललेलं बरं. 3 महिन्यात सगळं सत्य बाहेर पडेल. फसवाफसवीचे उद्योग करून 2 समाजामध्ये दरी पाडायची आणि आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काढून घ्यायचा, एवढंच काम हे सरकार करतं आहे. हे सरकार फक्त राजकारणाचा विचार करतं. सामाजिक स्वास्थ्य
या सरकारच्या ध्यानी मनी स्वप्नी पण नाही आहे.